लोकांनी म्हटलं तुम्ही तुमचं सांगितलं, जुनं कोणीतरी सांगा जे राम नाम जप करतात. पुढे सांगतात, मंगल भवन मंगल हारी, उमा सहित यही जपत पुरारी. उमे सहित भगवान शंकर या नामाचा जप करतात. कोणतं नाम? राम सिया राम जय जय राम. 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 मंगलता प्रदान होते. म्हणून आपल्या इष्टाची कृपा प्राप्त होण्यासाठी मंगलाचरण करावं, नमन करावं. तसं श्रीमद भागवतातल्या प्रथम स्कंदाच्या सुरुवातीला पहिल्याच श्लोकामध्ये भगवान वेदव्यास नमन करतात. वर्णमालेतला ज हा शब्द दग्धाक्षर आहे. ज्या वेळेस माणसाचं अंतकरण पेटून उठतं, उद्विग्न असतं, दग्ध असतं, भगवान परमात्म्याच्या प्राप्तीच्या किंवा प्रियकराच्या प्राप्तीविषयी विरह मनामध्ये असेल, त्यावेळेस दग्धाक्षराने सुरुवात होते. कशाने सुरुवात होते? दग्धाक्षराने. ज हे दग्धाक्षर आहे. म्हणून त्या जकाराने सुरुवात करतात. गोपीगीतात गवळणींचं मन भगवान परमात्म्याच्या विरहात उद्विग्न झालेलं आहे. देवाच्या प्राप्तीची भेटीची ओढ त्यांच्या मनामध्ये अंतकरण पेटून उठलेलं आहे. त्यांनी सुद्धा जकाराने सुरुवात केली. गोप्य उचुः जयति तेधिकं जन्मना व्रज श्रयत इंदिरा शश्वदत्रही. जकाराने सुरुवात आहे. संतांचे विरहातले विरहणीतले अभंग यांची सुद्धा सुरुवात जकारानेच आहे. जन्मोजन्मीच्या सायासी विठ्ठल लाधला पुंडलिकासी. पूर्वी पुण्य केले वो माये म्हणून लाधले या विठोबाचे पाय. जकाराने सुरुवात. तुकोबारा एका विरहणीतून गोड सुरुवात करतात त्या चरणाची. मरू दे हा संसार, पेटू दे हा संसार, काडी लागू दे या संसाराला. हा जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत देव भेटत जळो आता संसारू कै शेवट पुरे. तुकयाच्या स्वामी गोपाळ लागी मजुरे. आता काय करू ओ आता काय करू सांगा. आता काय करू सांगा. ओ मज भेटेल कैसा. हरी लागी प्राण फुटे वो थोरी लागली आशा. आली धावती धावती तुझी भेट होईल म्हणून. तवती टळली वेळ माझा उरला क्षीण. काय करू, कसा भेटेल. दग्ध अंतकरण होतं ना. व्यासांचं अंतकरण दग्ध झालं होतं. 17 पुराण लिहून मनाला शांती नव्हती. म्हणून दग्धाक्षराने सुरुवात करतात. श्रीमद भागवतातल्या प्रथम स्कंदातला पहिलाच श्लोक. जन्माद्यस्य यतोऽन्वयादिरतश् चार्थेष्वभिज्ञस्वराट्
तेणे ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिं मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. जर भागवताच्या नमनाच्या सुरुवातीला डायरेक्ट नाव घेऊन नमन केलं असतं तर तो ग्रंथ वैष्णव घेऊन गेले असते. भगवान कृष्णांचं नाव असतं, विष्णूंचं नाव असतं, भगवान भोलेनाथांचं नाव असतं तर शैव मंडळींनी म्हटलं असतं हा ग्रंथ आमचा आहे. भवानीच्या नावाने वंदन केलेलं असतं तर शाक्त मंडळींनी म्हटलं असतं हा ग्रंथ आमचा आहे. भगवान गणपती गणराज गणेशांचं स्मरण केलं असतं, गणपत्य मंडळींनी म्हटलं असतं हा ग्रंथ आमचा आहे. पण या ठिकाणी ग्रंथाच्या सुरुवातीला नमन करत असताना कोणत्याच देवतेचं नाव दिलं नाही हो. कोड्यातली भाषा आहे. भाषा कशी आहे? कोड्यातली भाषा आहे. जन्माद्यस्य यतोऽन्वयादिरतश्, ज्या भगवान परमात्म्याची लीला जन्माला यायच्या आधीपासून सुरू झालेली आहे. जन्माला यायच्या आधीपासून सुरू झालेली आहे. सृष्टीचं आदी कारण जो भगवान परमात्मा आहे आणि त्याचं वर्णन ब्रह्मादी आदी कवींनी केलेलं आहे. ब्रह्मदेवाने वेदाच्या द्वारा ज्याचं स्तवन केलेलं आहे तो भगवान परमात्मा. तेणे ब्रह्महृदाय आदी कवये, मोठ्या मोठ्या कवींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे. ज्या परमात्म्याने वेळ पडल्यावर आपल्या भक्तांचं रक्षण अग्नी, वारा, माती, पाणी येणाऱ्या संकटापासून वाचवलेला आहे तो भगवान परमात्मा. तेजापासून रक्षण कोणत्या देवाने केलं? ब्रजमंडलात 12 गावांना आग लागली होती. वृंदावनाच्या परिसरात 12 गावांना आग लागली होती. भगवान परमात्म्याने जळत वणवा येण्याची प्राशिला, जळता अग्नी तेजापासून रक्षण केलं त्या देवतेचं हे नमन आहे. वारी, वारी म्हणजे काय? वारी, वारी पाणी. धो 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 7 दिवस पाऊस पडला. शिळाचे आधारे वरुषलामे. इंद्राने आज्ञाच केली होती, तातडीने आज्ञा, मेघा करी राव, गोकुळीचा ठाव उरवणे दे. बाळकडे तुकोबा राहिले येतात. तातडीने आज्ञा केली. प्रलय काळाच्या वेळेस जो पाऊस पडतो ना, प्रलय काळाच्या वेळेस जग बुडवायचं काम ज्या ढगांकडे आहे ना, जसं आग लागल्यावर आपण यांना फोन लावतो फायर ब्रिगेड, अग्निशमन दलाला, तसं जग बुडवायचं असेल ना, जग बुडवायचं असेल, जगाचा प्रलय करायचा असेल, इंद्र आज्ञा करतो सावर्तक नावाच्या मेघांना. कोणाला? त्या मेघांचं, त्या ढगांचं नाव आहे सावर्तक. त्या सावर्तक मेघांना बोलवलं अवेळी द्वापर युगात आणि सांगितलं, तातडीने आज्ञा, मेघा करी राव, गोकुळीचा ठाव उरवणे दे. जसा दगड पडावे अशी पावसाची धार पडायची, मुसळासारखी एक एक धार. मुसळ केवढा असतं? मुसळासारखी एक एक धार, त्याला म्हणावं मुसळाधार. यंदा किती पाऊस पडला? तुमच्याकडे नाही पण आमच्याकडे भरपूरच पडला.
हा सुद्धा प्रलयाचा पाऊस नाही. समजा ही नुसता ट्रेलर होता, ट्रेलर. जग बुडेल तेव्हा पाऊस कसा पडेल ही झलक दाखवली देवाने. इतका पाऊस पडला, इतका पाऊस पडला, पण त्या वारी म्हणजे पाण्यापासून आपल्या भक्तांचं असं रक्षण केलं जसं लहान मुलाने छत्राकमेव भाषत, लहान मुलाने कावळ्याची छत्री उपटून हातात खेळायला घ्यावी तसं भगवान परमात्म्यानी गिरी गोवर्धन येणे उचलिला आणि संपूर्ण ब्रजमंडलाचं, गाई वासरांचं, पशुपक्ष्यांचं रक्षण भगवान परमात्मा करतात. वारीम मृदा यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा, असा सत्यम परम धीमही असणारा भगवान परमात्मा, त्याला भगवान वेदव्यास म्हणतात मी नमस्कार करतो. व्यास महोदय त्या शक्तीला नमस्कार करतात. सत्यम परम, त्याच्यापेक्षा दुसरं सत्य नाही. सत्य एक असतं का दोन असतात? सत्य एकच असतं. सत्य कोणाला म्हणायचं? जे कालही तेच होतं, आजही तेच आहे आणि उद्या पण तेच राहणार आहे, त्याला म्हणावं सत्य. त्रिकाला बाधित, कालाची बाधा ज्याला नाही होत, कालाची बाधा ज्याला होते. भूत भविष्य आणि वर्तमानात जे एका ठिकाणी असतं, जे बदलत नाही, त्याला म्हणतात सत्य. म्हणून तर तुकोबाराय सांगतात तू कालही होता म्हणून सत्य तू आजही आहेस. सत्य तू, उद्या जग राहणार नाही पण तू राहशील. सत्य तू विठ्ठला, सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. खरं एकच असतं. ज्ञानाने खराची जाणीव होते. जे खरं असतं तेच ज्ञान असतं. बाकीचं एरती माईके दुःखाची जनिती, बाकीचे दुःख देणारे. बघा ऐका, पूर्वी आपल्याला प्रकाश मिळावा म्हणून प्रत्येक घरामध्ये संध्याकाळच्या वेळेस सगळ्यांना काम लागून जायचं. किंबहुना घरी जी मंडळी असायची ना त्यांच्याकडे काम असायचं. चुलीतली राख काढायची, त्याच्यात काही खडाबिडा आहे का ते पाहायचं आणि अशा चिकन मऊ राखीने काच पुसायचा. चष्म्याचा का गाडीचा? हा, आता राहिले नाही ना म्हणून सांगावं लागतं. कशाचा काच पुसायचा? चिमणीचा, कंदिलाचा काच पुसायचा. चिमणी, कंदील, छोटीशी पणती, दिवा पेटवल्यानंतर काय मिळत होतं? प्रकाश मिळायचा, उजेड मिळायचा. आहे की नाही? विज्ञानाने प्रगती साधली, विज्ञानाने प्रगती साधली. त्या प्रगतीच्या माध्यमातून प्रकाश मिळण्याचं साधन बदललं. त्याच्यानंतर मग ते बल्ब यायचे, 60चा बल्ब. हा, तो बल्ब लावला, काय मिळाला? प्रकाश मिळाला. पुन्हा आणखी बदल झाले, मोठ्या मोठ्या ट्यूब नळ्या आल्या. काय मिळायचा? प्रकाश मिळायचा. आहे ना, प्रकाश मिळायचा. आता हे मोठे मोठे LED, हे मोठे मोठे असे लाईट आहेत, याच्यापासून काय मिळतो? प्रकाश तोच आहे. प्रकाश मिळण्याच्या साधनात झालेला बदल. प्रकाश म्हणजे ज्ञान आणि प्रकाश मिळण्याच्या साधनात झालेली प्रगती म्हणजे विज्ञान. नाही लक्षात येत तर आणखी दुसरं उदाहरण देतो. आधी लिहायची व्यवस्था नव्हती, आपण बोटांच्या द्वारा मोजायचो. हे एक बोट आणि हे एक बोट, किती झाले? 2, बरोबर. नंतर कोळशाची भिंतीवर रेष ओढायची, ही एक रेष, ही एक रेष, किती झाली? 2. लिहायचे साधन झाले, लोकांना आकडे, अक्षर ओळख झाली, अंकाची ओळख झाली. एकाचा आकडा काढला, मध्ये अधिकची फुली दिली, 1 लिहिला, बेरीज किती आली? आता एवढा खटाटोप केल्यावर बेरीज बदलायला पाहिजे ना. पेन्सिलच्या माध्यमातून, खडूच्या माध्यमातून लिहिलं, बेरीज तीच आली. चला, काळ आणखी बदलला, कॅल्क्युलेटरवर मोजलं, एकाचा आकडा दाबला, अधिकचं चिन्ह दाबलं, पुन्हा एकाचा आकडा दाबला, बेरीज किती आली?
बरं, ते कॅल्क्युलेटर जुनं झालं, मोबाईलवर करून पहा. आता मोबाईलच्या बाबतीत असं म्हणावं लागतं सर्वस्व. तुम्ही हो माता, पिता तुम्ही हो, तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो, तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई ना अपना सिवा तुम्हारे. दया की दृष्टि सदा ही रखना, तुम्ही हो बंधू सखा तुम्ही हो. काय महाराज का काळ बदलला. मोबाईलवर मोजून बघा, त्याचं तर खरं वाटतं की नाही. एकाचा आकडा दाबून अधिकाचं चिन्ह पुन्हा एक दाबला, बेरीज 2च आली. येणारी 2 ही बेरीज हे सत्य आहे. आणि मोजण्यात झालेला बदल, मोजण्यात झालेली प्रगती याला म्हणतात विज्ञान. कुठलंही उदाहरण घेऊ शकतात. पूर्वी पायी प्रवास, घोड्यावर प्रवास, बैलगाडीवर प्रवास, आता मोटरसायकलचा प्रवास. तसं सत्यम, जे सत्य आहे ना ते बदलत नाही. परमात्मा कालही तेच होते, आजही तेच आहेत आणि उद्याही तेच राहणार आहेत. म्हणून सत्यम परम धीमहि. 3ऱ्या श्लोकामध्ये श्रीमद भागवताची महती सांगतात, ऐकण्याचं फल सांगतात, ऐकण्याची पद्धती सांगतात. निगम कल्पतरोर्गलितं फलं, शुकमुखाद मृतद्रव संयुतं, पिबत भागवत रसमालयम्, मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. आगम म्हणजे पुराण, आगम म्हणजे केलेले, आणि निगम म्हणजे असलेले. वेदांचा कोणी निर्माता नाही, वेद सनातन आहेत. वेदाची निर्मिती भगवान परमात्म्याच्या घोरण्यापासून आहे. जयाचेनी निश्वासे जन्म वेदा. आपण घोरतो तर गल्ली उठून जाते. भगवान परमात्म्याच्या घोरण्यातून वेदांची निर्मिती, वेदाची निर्मिती. वेदाचा कोणी करता नाही. वेद सनातन आहेत, वेद स्वयंभू आहेत. जसे आपल्या गावात असलेले भगवान भोलेनाथ स्वयंभू आहेत. यांना कोणी बसवलं का, कोणी आणलं का, हे स्वयंभू आहेत. तसे वेद स्वयंभू आहेत, वेदांचा कोणी करता नाही. म्हणून त्यांना निगम म्हणतात. म्हणून काय म्हणतात त्यांना, निगम. शास्त्र पुराण हे लिहिलेले आहेत. वेदाचा कठीण असलेला अर्थ जनासाठी सोपा व्हावा म्हणून पुराणांची, शास्त्रांची, उपनिषदांची निर्मिती करतात. पुराणांचे निर्माते आहेत भगवान वेदव्यासांनी सर्वच पुराण लिहिलेले. सर्वच पुराणांचे. म्हणून निगम वेदरूपी कल्पतरू आलेला, वेदरूपी कल्पतरूला आलेलं हे गोड फळ आहे. गोड गोड गोड. आता तुम्ही डायरेक्ट गोड कसं म्हणून टाकलं. सगळ्याच फळांची चव गोड असते का. काही काही फळं त्यांच्या त्यांच्या चवीसाठी प्रसिद्ध असतात. आवळा म्हटलं की तुरट चव, आवळा तुरट चव असते. द्राक्ष म्हटले की काही गोड, काही निंबाला आलेल्या निंबोळ्या एकदम गोड. आहे ना. प्रत्येक फळाची एक वेगळी चव असते. तुम्ही सरळ या वेदाच्या फळाला गोड म्हटलं. गोड का म्हटलं त्याचं उत्तर पुढे देतात. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. शुकदेवांसारख्या विरक्त वैराग्यवान महात्म्याचं चित्त, मन, वाणी ज्या फळाकडे ओढली गेली ना ते फळ निश्चित गोड आहे. कसं काय. कारण जे फळ गोड असतं त्यालाच पोपट.
या भागवत रूपी फळाला सुद्धा शुकदेव रूपी पोपटाची चोच लागलेली आहे. वाणीचा स्पर्श झालेला आहे. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. आणखी सांगू का, यांनी चोच लावली म्हणून गोड झालं असं पण म्हणता येईल, आणि ते गोड होतं म्हणूनच त्यांनी चोच लावली. नाही तर अनेक ग्रंथ आहेत जगाच्या पाठीवर, त्याच्यात त्यांचं मन अटकलं नाही आणि इथे अटकलं. शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. कारण फळाचा उत्तम पारखी हा पोपट आहे. झाडावर जर कुरतडलेलं फळ असेल, आपण मुलांना तोड, गोडच येते का? का? त्याला पक्ष्याने चोच मारलेली, गोडच आहे ते, गोडच आहे ते. तस शुकमुखाद अमृतद्रव संयुतम. तस व्यासांचे पुत्र शुकदेवांचं वाणीचा स्पर्श याला झाला म्हणून ते गोड आहे, किंवा गोड होतं म्हणून शुकदेवांनी त्याला चोच लावली. प्रत्येक फळाला खाण्याची पद्धत असते. आंबा जर खायचा असेल, वरचं सालपटही फेकावं लागेल, आतली कोय सुद्धा फेकायची, मधला रस तेवढा ग्रहण करायचा. आवळा वरचं खायचा आणि आतली गाठ फेकायची. बोर बाहेर खायचं आणि आतलं फेकायचं. खजूर खारी बाहेरचं खायचं आणि आतलं फेकायचं. काही फळ असे मधलं खायचं आणि बाहेरचं फेकायचं. बिस्किट नाही, नाही ते काही फळ नाही. काही फळ असे आतलं खायचं आणि बाहेर फेकायचं. केळी खात असताना बाहेरची साल फेकायची आणि आतला गाभा ग्रहण करायचा. मग हे भागवत आम्ही कसं ग्रहण करावं? म्हणे जसंच्या तसं. म्हणे याच्यामध्ये काही फोत्र, काही सालपट, काही गाठ, काही आठोळी, बिलकुल नाही. पिबत भागवतम. हे रसाचं आलय आहे, रसाचं आलय आहे, आणि म्हणून भागवत आहे तसं ग्रहण करावं. मग कोणी ग्रहण करावं? परत परत ग्रहण करावं. मुहुरहो म्हणजे परत परत. कोणी ग्रहण करायचं? म्हणे ज्याला तहान असेल त्यांनी, जो रसिक असेल त्यांनी, ज्याला याच्यातलं काही कळत नाही त्याला जर आणून आपण इथे बसवलं, तो म्हणेल काही काम नाही, सली सुद्धा फारनं जपेल होतो, चांगलं म्हणून ज्ञान उठायला. मला उठवून इथे घेऊन आले, यांना काही काम नव्हतं, त्याला रस नाही ना याच्यातला, त्याला रस. आणि याच्यातला ज्याला रस आहे तो कितीही अडचण असली घरातलं पटापट पटापट आवरून आणि ही कथा श्रवण करण्यासाठी, हा रस ग्रहण करण्यासाठी इथे येतो. आवड आहे ना, आवड आहे. म्हणून ही कथा ऐकण्यासाठी तहानलेला जीव असावा, पिपासू असावा, तृषित असलेला असावा. भगवान परमात्म्याच्या कथांची तहान त्याला असावी, त्यांनी कथा ऐकावी. ज्याला तहान नसेल त्याला, आपल्या घरी पाहुणे आले, आपण पाण्याचा ग्लास समोर दिला, ज्याला तहान लागलेली असते ना तो ग्लास पटकन हातातून घेतो. आणि ज्याला तहान नसली ना, फ्रीज मधलं आहे का, माठातलं आहे का, आरोचं आहे का, खारोचं आहे का, हात धुवून आणले का बोट बुडवून आणले, अनेक प्रकारचे तो प्रश्न करेल. तहान नाही ना. आणि ज्याला तहान असेल तो फक्त पाण्याकडे लक्ष दे, फक्त पाण्याकडे लक्ष दे, फक्त पाण्याकडे लक्ष. कालही प्रमाण सांगितलं होतं, तृषा लागली या जीवनाची ओढी, तैसी तुझी गोडी लागू मज. म्हणून प्रत्येक वेळेस असं ऐकावं की आज आपण आजच ऐकायला बसलोय, याच्या आधी आपण काही ऐकलेलंच नाही. प्रत्येक वेळेस नित्य नवीन नूतन, कारण प्रत्येक सांगणारी व्यक्ती काहीतरी वेगळं सांगतोच. म्हणून रसिका भावुकांतकरणाने ही कथा ऐकावी. कथेला प्रारंभ करतात 4थ्या श्लोकापासून. नैमिषारण्यात कथा आहे. कुठे कथा आहे? नैमिषे निमिष क्षेत्रे ऋषय शौनकादयः सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत. त एकदा तु मुनय प्रातरुताग्नयः सत्कृतं सूतमासीनं
प्रपच्युरीदमादरा भगवत कथा आणि भगवत भक्तीचं महत्व दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान व्यास सांगतात. मी इतिहास सांगतो, ही कथा नाही, इतिहास आहे. इतिहास कथा कदाचित कपोल कल्पित असू शकतात, कोणीतरी मनाने लावलेले असू शकतात. कारण टीव्हीवर आपण ज्या सिरियल्स पाहतो ना, त्याच्या आधी लिहितात या धारावाहिकचा कोणत्याही सत्य वस्तूशी व्यक्तीशी काहीही संबंध, आणि असल्यास तो केवळ योगायोग समजावा. तसा हा योगायोग नाही, हा झालेला इतिहास मी तुम्हाला सांगतोय. इति संप्रश्न संदृष्टो विप्राणां रौ महर्षिणीः प्रतिपूज्य वचस्तेषां प्रवक्तुमुपचक्रमे. वासुदेव परा वेदा वासुदेव परामखः वासुदेव परा योगा वासुदेव परा क्रिया. भगवान वासुदेवांना सोडून या जगात दुसरं काहीच नाही. देवाच्या 24 अवतारांचे नाव सांगितले. देवाने कोणता कोणता अवतार कोणत्या वेळेस घेतला त्याची माहिती प्रथम स्कंदातल्या 3ऱ्या अध्यायातच सांगितली. देवाचे मुख्य 24 अवतार आहेत. त्या 24 अवतारांचा उच्चार माझ्या मागे सर्वांनी करायचा आहे. पहिला अवतार देवाचा कुमार अवतार. कोणता अवतार? कुमार अवतार. सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार, काल नावं सांगितले ना. त्या चौघांचा अवतार भगवान नारायण स्वतः, नारायण सनक, सनंदन, सनातन यांच्या रूपाने पृथ्वीवर अवतरित होतात. दुसरा अवतार भगवान परमात्म्याचा आहे वराह अवतार. कोणता? वराह अवतार. तिसरा अवतार भगवान परमात्मा नारदांच्या रूपाने भक्तीची महती वाढवण्यासाठी, या जगाच्या उपकारासाठी नारद अवतार घेतात. चौथा अवतार भगवान परमात्मा नर नारायणाच्या रूपाने धर्मदेव आणि मूर्ती देवीच्या पोटी प्रगट होतात. नर नारायण अवतार. कितवा अवतार आहे हा? मी कॉफी पुरवत जाईल तुम्हाला, तुम्ही फक्त सांगत जा. चौथा अवतार नर नारायणाचा अवतार. पाचवा अवतार कर्दम मुनी आणि देवहूती देवींच्या पोटी भगवान परमात्मा कपिल भगवान म्हणून जन्माला येतात. पाचवा अवतार कपिल अवतार. सहावा अवतार महान तपस्वी अत्रि ऋषी आणि अनुसूया देवी यांच्या पोटी भगवान परमात्मा दत्तात्रय रूपाने अवतार घेतात. सातवा अवतार भगवान परमात्मा यज्ञ नारायणाच्या रूपाने घेतात. मनु महाराज आणि शत्रुपा राणी आपल्या आकुती नावाच्या मुलीचा मुलगा म्हणजे नातू पुत्रिका धर्मानुसार दत्तक घेतात. मुलं होते तरी 2 मुलं होते ना, उत्तानपाद आणि प्रियव्रत, हे 2 मुलं महाराज म्हणून न होते तरी सुद्धा आपल्या मुलीचा मुलगा नातू त्यांनी दत्तक घेतला. हे यज्ञ भगवान प्रत्यक्ष महाविष्णूंचे अवतार आहेत. त्या यज्ञ नारायणाचं लग्न दक्षिणादेवी सोबत झालं. त्यांच्या पोटी 12 अग्नींचा जन्म झाला. पुढचा 8वा जो अवतार भगवान परमात्म्याचा आहे त्याचं नाव आहे ऋषभदेव अवतार. 9वा अवतार भगवान परमात्मा महाराज पृथूंच्या रूपाने घेतात. पृथू अवतार देवाचा कितवा अवतार आहे? 10वा अवतार भगवान परमात्मा मत्स्य रूपाने घेतात. वेदांचं रक्षण करतात आणि शंकासुराचा वध करतात. 11वा अवतार भगवान परमात्मा कश्यप रूपाने घेतात. कच्छप अवतार देवानी कासव कमठ कर्मठ कठीण पाठीचा अवतार घेतला. 12वा अवतार भगवान परमात्मा धन्वंतरींच्या रूपाने घेतात. समुद्र मंथन लीलेच्या वेळेस अमृत घेऊन प्रगट होतात. त्यात अमृत मंथन लीलेमध्ये, समुद्र मंथन लीलेमध्ये भगवान परमात्मा एक देखणा अवतार घेतात. त्याचं नाव मोहिनी अवतार. तो अवतार 13वा आहे. 14वा अवतार भगवान परमात्मा नरसिंह म्हणून प्रगट होतात. प्रल्हादांचं रक्षण करतात. 15वा अवतार भगवान परमात्मा आदिती देवी आणि कश्यप ऋषींच्या पोटी घेतात. त्याचं नाव वामन अवतार. 16वा परशुराम अवतार
जमदग्नी ऋषी आणि महासती रेणुका देवी यांच्या पोटी त्यांनी अवतार घ्यावा. परशुराम अवतार. 17वा अवतार घेतला मत्स्यगंधा आणि पराशर ऋषींच्या पोटी व्यास अवतार. 18वा अवतार भगवान परमात्म्याचा अयोध्या नरेश राजाधिराज प्रभू रामचंद्र म्हणून प्रसिद्ध झाले राम अवतार. 19वा अवतार रोहिणी आणि वसुदेवांच्या पोटी भगवान परमात्मा घेतात बलराम अवतार. 19वा अवतार भगवान परमात्मा 19वा बलराम अवतार घेतात. 20वा अवतार भगवान परमात्मा श्रीकृष्ण रूपाने 16 कलांनी पूर्ण अवतार रामकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम रूपाने भगवान परमात्मा सर्वांना सुख देण्यासाठी कृष्ण रूपाने अवतरित होतात. तो 20वा अवतार. 21वा अवतार बुद्ध अवतार. 22वा कल्की अवतार. 23वा हंस अवतार आणि 24वा हयग्रीव अवतार. या 24 अवतारांची थोडी माहिती सूत मुनी शौनकादी ऋषींना सांगतात. शौनकादी ऋषींनी प्रश्न विचारावा. महर्षी वेदव्यास यांना का दुःख व्हावं, यांचं मन का कष्टी व्हावं, यांना असंतोष का व्हावा, अशी विचारणा केल्यानंतर या 4थ्या अध्यायामध्ये व्यासांच्या असंतोषाविषयी वर्णन केलेलं आहे. व्यासांच्या बाबतीत तर असं वर्णन आहे महाराज, व्यासांसारखी बुद्धी जगात कोणाचीच नाही. नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः. जगात जेवढं ज्ञान आहे तेवढं व्यासांचं उष्ट आहे. व्यास उच्चिष्ट जगत्रय. 3 लोकांमध्ये जेवढं ज्ञान आहे ना तेवढं व्यासांचं उष्टच आहे. व्यासांच्या वाणीला स्पर्श झाला नाही असं ज्ञान जगात नाही. असं ज्ञान जगात नाही. व्यासांनी काय काय ख्याती केली. वेद समग्र एका ठिकाणी होता. संपूर्ण वेद एका ठिकाणी होता. एका वेदाचे 4 भाग केले. एका वेदाचे 4 भाग केले. ऋग यजु सामर्थ व्याख्यान वेदश्चत्वार उद्धृताः इतिहास पुराणंच पंचमो वेद उच्यते. 4 वेदांपासून आणखी 2 उपवेद निर्माण केले. आधी 4 वेदांचे नाव आहे का. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या 4 वेदापासून 2 उपवेद निर्माण केले. त्या उपवेदांचे नाव आहे का. ज्याच्यामध्ये शरीर स्वास्थ्याची माहिती दिली त्याला नाव दिलं आयुर्वेद, आणि ज्याच्यामध्ये अस्त्रशस्त्रांची माहिती दिली त्याला नाव दिलं धनुर्वेद. धनुर्वाद नाही, धनुर्वेद. धनुर्वेद. आयुर्वेदामध्ये 2 प्रकार केले. शरीराची रचना कशी, शरीर आहे कसं, शरीर दिसतं कसं, शरीरातला कुठला अवयव भगवान परमात्म्याने कुठे बसवलेला आहे याची माहिती ज्या ग्रंथात लिहिली त्याला नाव दिलं शरीर रचना शास्त्र. आणि शरीरातला कुठला अवयव कोणत्या पद्धतीने कसं काम करतो, कोणत्या अवयवाचं काम काय आहे याचा विचार ज्याच्यात लिहिला त्या वेदाचं नाव दिलं शरीर प्रक्रिया शास्त्र. ज्याला इंग्रजीमधून म्हणतात अॅनाटॉमी, शरीर रचना शास्त्र, आणि शरीर प्रक्रिया शास्त्राला म्हणतात फिजिओलॉजी. आपल्या शरीरामध्ये कोणता अवयव काय क्रिया करतं. दुसरा निर्माण केला धनुर्वेद, त्याला नाव दिलं धनुर्वेद. आणि धनुर्वेदामध्ये कोणतं अस्त्रशस्त्र कसं वापरायचं, काय वापरायचं, किती लांबीचं, किती असावं, कसं असावं हे सगळा विचार केला धनुर्वेद. असा समग्र संपूर्ण विचार एवढ्या ग्रंथांचा केला. 1 2 3 4 5 नाही,
17 पुराण लिहिले. किती लिहिले? 17 पुराणांची निर्मिती केली. महाभारतासारखं महाकाव्य लिहिलं. पण व्यासांचं मन उद्विग्नच आहे. एक दिवस आपल्या शम्यप्रास नावाच्या आश्रमामध्ये सरस्वती नदीच्या काठावर पूर्व बाजूला पूर्ववाहिनी सरस्वती नदीच्या काठावर व्यास बसलेले आहेत. चिंताक्रांत चेहरा आहे आणि त्यांना सद्गुरुदेव भेटले. व्यासांचे गुरु कोण? व्यासांचे गुरु कोण? नारद. आणि नारदांनी सहज विचारलं, भगवत भक्ती करणाऱ्या माणसाचा चेहरा तेव्हाच शर्मेने खाली होतो किंवा तेव्हाच उदास होतो जेव्हा त्याच्याकडून काही अपराध घडला असेल, त्याच्याकडून काही अघटित घडला असेल. हे व्यास महोदय, तुम्ही नाराज का? व्यासांनी सांगितलं, एवढं सगळं लिहिलं पण तरी माझं मन अजून समाधानी नाही. नारदांच्या लक्षात आलं, आपल्याला जर करमत नसेल ना, आपलं जर मन उद्विग्न झालं असेल ना, तर सरळ 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 आपल्या गुरुदेवांकडे जायचं. आपल्या मनातली मेख, आपल्या मनातली गाठ त्यांच्याजवळ सोडायची. निश्चित ते आपल्याला उपाय सांगतात. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. माझ्या विठोबाचा महिला मंडळ, हरिपाठ मंडळ, माझ्या विठोबाचा आपणची देव, आपणची होय देव गुरु, आपणची होय देव. भगवान परमात्मा स्वतः आपणची देव होय गुरु. गुरुच्या रूपात येऊन आपलं मार्गदर्शन करत असतात. वेदव्यासांचं मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्यक्ष त्यांचे गुरुदेव आलेले आहेत. आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही सर्व लिहिलं पण भगवान परमात्म्याच्या लीलांचं वर्णन तुमच्याकडून झालं नाही, म्हणून तुमचं मन उद्विग्न आहे. महिनाभर असो सप्ताह, वर्षभर असो सप्ताह, एक हप्त्याचा सप्ताह असू द्या, 7 दिवसाचा, सांगता कशाने होते? कीर्तनकार गोरा असला तरी कीर्तन काल्याचं. कीर्तन कोणाचं? काल्याचं. भगवान परमात्म्याच्या बाललीलांचा उच्चार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सप्ताह झाला अशी पूर्णता वाटत नाही. आमच्या वारकरी संतांनी तर दंडकच दिलेला आहे, चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी, रांगत रंगणी चोरीत लोणी, जाऊन धरती गौळ माते दावा. त्याच्या आईला दाखवा, परतुनी माते दावा, रांग तरंगणी चोरीत लोणी. जोपर्यंत आपण ते ऐकत नाही तोपर्यंत सप्ताह ऐकला असं समाधान होतं का? नाही होत समाधान. तुम्ही भगवान परमात्म्याच्या लीलांचं यथार्थ वर्णन करा, तुमच्या मनाला समाधान मिळेल. मी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. नारद महर्षी सांगतात, मी मागच्या जन्मात दासीपुत्र होतो. कोण होतो? कोणाला म्हणतात दासीपुत्र? श्रेष्ठी, धनिक, वरिष्ठ, श्रीमंत लोकांच्या घरी लग्न करून आलेल्या स्त्रियांच्या सोबत पूर्वी बटीक म्हणून, दासी म्हणून काही महिला यायच्या सोबत. जशी मंथरा आली होती ना अयोध्येत आपल्या मुलीच्या सेवेसाठी, तिच्या घरकामामध्ये हातभार लागावा म्हणून महिला यायच्या, त्यांना म्हणतात दासी. असाच मी एक दासीपुत्र होतो. दासीपुत्राला जात नसते बर का. आणि सगळ्यात मोठं दुःख त्याच्या जीवनातलं असं असतं, बाप माहीत असतो पण नाव नाही लावता येत.
जन्माच्या न्यायाने जर पाहिलं, जेवढा अधिकार महाराज धृतराष्ट्रांचा या भारताच्या गादीवर होता, तितकाच अधिकार महाराज पंडूंचा होता. बरं, हे दोघं भाऊ गादीवर बसायला लायक नव्हते का? त्यांच्यात व्यंग होतं. पंडू राजाला रोग होता आणि धृतराष्ट्र आंधळा होता. पण विदुर सर्वांग सुंदर होते की नाही? नीतिज्ञ होते, शूर होते, राजकारणी होते. पण तरी विदुरांना गादीवर बसता आलं नाही. कारण दासीपुत्र. मोठं दुःख आहे महाराज. अपमानित जीवन आहे ते, अपमानित जीवन आहे. बाप माहिती असून बापाला बाप म्हणता येत नाही, बापाचं नाव मागे लावून घेता येत नाही. नारद सांगतात, मी असाच दासीपुत्र होतो. एका श्रीमंत ब्राह्मणाकडे माझी आई दासीचं काम करायची, बटकीचं काम करायची, धुणं भांडे करायची. आणि त्या ब्राह्मण बाबांकडे काही साधू मंडळी चातुर्मासासाठी आली होती. तो इतिहास मी तुम्हाला सांगतो. अहम पुरातीत भवे भवम मुने दास्यास्तु कस्याश्चन वेदवादिनां निरूपितो बालक एव योगिनां शुश्रूषणे प्रावृषी निर्विविक्षितां. माझी आई सेवा करायची. माझी आई सेवा करायला गेली का मी पण तिच्या मागे मागे जायचो. ती साधू मंडळी सत्संग करायची. सत्संगाचं काय सुख आहे महाराज. ज्याला हे सुख कळलं ना, त्याला स्मशानात आनंद वाटतो. तुकोबाराय सांगतात, स्मशानीच आम्हा निहालीचे सुख. आम्ही निहाल होऊन जातो, आम्ही कृतकृत्य होऊन जातो. फक्त त्या स्मशानात भजन पाहिजे. कितीही मोठा बंगला असला आणि त्या बंगल्यात जर नामचिंतन होत नसेल, तो हिरण्यकश्यपूचाच वाडा. कारण त्याचंच ब्रीद होतं, नाम घेऊन येती देवाचे. हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. आणि झोपडी महाराज. पृथ्वीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, आकाश पांघरावे. या किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे, भूमीवरी पडावे, आकाश पांघरावे, आकाशाकडे पहावे, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या. चंद्रमौळी घर असावं, पण त्या घरात जर भजन चालत असेल तर ते भजन वैकुंठापेक्षा श्रेष्ठ आहे. भजन असावं महाराज. काय असावं? भजन असावं. सगळंच नवीन 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 सगळं आलेलं आहे. जुनं आता काही राहिलं नाही.
पण मातीच्या घरात आपण राहिलोय की नाही सगळेच? माझ्या समोर बसलेली प्रत्येक व्यक्ती मातीच्या घरात राहिली, तुमचं काही सांगता येत नाही. मातीच्या घरात आपण राहिलेलो आहे. त्या मातीच्या घरामध्ये आई ज्या वेळेस भिंतीला पोतेरा फिरवत होती, किती सुगंध यायचा, कस्तुरीचा सुगंध यायचा. आणि हळूच आपली जीभ, प्रत्येकाने चव घेतली, कस्तुरी येते, घेतली प्रत्येकाने चव. किती आनंद होता. दर 15 दिवसाला घर नवीन व्हायचं. लख 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 आहे की नाही? आता जर सिमेंटच्या घराला दरवर्षी रंग द्यायचा म्हटला, किती पैसे लागतील? आमचे पूर्वज हुशार होते, इको फ्रेंडली सगळं नैसर्गिक पद्धतीने निर्माण करायचे आणि निसर्गतःच पिकवून निसर्गतःच वापरायचे. मातीच्या घरात राहायचो, मातीशी आपला संबंध यायचा, मातीवर बसायचो, शेणावर बसायचो, उठायचो, गुडघे एवढे त्रास देत नव्हते. आता सिमेंटचे घरं, सिमेंटचे रस्ते, सगळ्यांचेच पाय बोलायला लागले, सगळ्यांचे पाय बोलायला लागले, आहे की नाही? पूर्वी घर ते पोतेरा फिरवला, सारवलं, ते खांब असायचे ना, खांबाच्या बाजूने असे कडसा घ्यायचे, डिझाईन काढायचे, आहे की नाही? किती सुगंध यायचा. उन्हाळ्याच्या दिवसात ते एक वेगळंच काम असायचं. गडीवर जायचं, पांढरी शुभ्र माती आणायची, त्याचे भेले बनवायचे. भेलाच म्हणतात ना तुम्ही? तगाऱ्यांमध्ये आम्ही पण एरंडोलला राहायचो ना, गडीवरून माती आणायचो, पांढरी शुभ्र माती. ती ज्यावेळेस पाण्यात टाकली जायची ना, तिचा सुगंध यायचा, भिंतीला लागायची, तिचा सुगंध यायचा. आता घर पुसल्यावर असं वाटतं दवाखान्यात आहे का घरात आहे. फिनाईल, किती बदल झाला या 20 वर्षात. तर खूपच बदल झाला, खूप बदल झाला, खूप बदल झाला. आता जर असं सारवलेलं पवित्र अंगण दिसलं ना, प्रत्येकाला आनंद वाटतो. वा, काय मस्त आहे. सहज आपल्या तोंडातून निघतं, काय मस्त आहे, काय सुंदर आहे. प्रत्येकाचं घर तसंच होतं. राधे राधे, राधे राधे, राधे राधे. त्याच्यामुळे काय होतं, आजूबाजूला जर कोणी ते थोडस लिंक लागून जाते, म्हणून नारदांची आई सेवा करण्यासाठी तिथे होती. मायबाप, सत्संगाचा काय परिणाम सांगू. नारद सत्संगाला जायचे ना, त्यांचं मन सत्संगात रमून जायचं. साधूंचा लळा नारदांना लागला, नारदांचा सुद्धा लळा साधूंना लागला. चातुर्मासाची समाप्ती झाली, सांगता झाली. साधू मंडळी उत्तर दिशेकडे निघून गेले. नारदांनी जाता जाता विचारलं, मला तुमच्या सोबत यायचंय. काय म्हणतात नारदजी? मला तुमच्या घरी कोण आहे विचारून ये. आई जवळ गेली. आईने सांगितलं, बाळा, अरे या जगात तुझ्याशिवाय मला कोण आहे, तुझाच मला आश्रय, आणि म्हणून हे नारदा, मला सोडून जाऊ नका. आईचा आग्रह होता म्हणून थांबले. आपल्या तरी आईला वाटतं का आपल्या मुलांनी साधू व्हावं? हा, दुसऱ्याचा साधू झाला ना, आमार्ग राव, आमार्गनं पाय लाव. आहो तर खरी तुम्ही आमार्ग. दुसऱ्याचा मुलगा जर साधू झाला, त्याला घरात बोलवतील, त्याची पूजा करतील. पण आपल्या मुलांनी साधू व्हावं वाटतं? तुम्ही सामान्य आहेत, आपण सामान्य आहेत. नामदेव महाराजांची आई म्हणायची, आमच्या कुळी नव्हते आईसे, हीच पिसे निपजले. हा काय निपजला म्हणे माझ्या पोटी. उठला का मंदिरात, घेतला विणा का चालला. विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग प्रत्येकाने बोला, प्रत्येकाने बोला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग 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 विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. पांडुरंग विठ्ठला पंढरीनाथ विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग 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 विठ्ठला. उठला की मंदिरात, उठला की मंदिरात, उठला की मंदिरात. नामदेवरायांची आई जर म्हणते तर आपली का बरं म्हणणार नाही? आपली आई थोड्या सुधारित शब्दात म्हणते, या दंगडा आपला नाही, आपला मुलगा चोर होईल, डाकू होईल, डकेत होईल, याची चिंता जेवढी आईला नसते तेवढी तो वारकरी होऊन बुवा तर नाही होऊन जाणार. आहे की नाही महाराज? नारदांच्या आईने नकार दर्शवल्यानंतर नारद घरी थांबले, पण साधूंचा उपदेश मात्र लक्षात होता. सत्संगतीचा परिणाम मनावर झाला होता. नारद भजनात निमग्न राहायचे. एक दिवस काय झालं? एकदा निर्गताम गेहात दुहंती निशिगाम पथी सर्पोदशत्पदा स्पृष्टा कृपणाम कालचोदितः. एक दिवस उजेडही पडला नव्हता आणि अंधारही ठीकसा नव्हता. सकाळची वेळ, झुंजमुंजूची वेळ. अशा वेळेस नारदांची आई उठली आणि गाईचं दोहन करण्यासाठी, दूध काढण्यासाठी गोठ्याकडे जायला लागली, गोशाळेकडे जायला लागली. तेवढ्यात दोरी समजून सापावर पाय पडला. सापाने तिच्या पायाला दंश केला आणि नारदांची आई वारली. नारदांना बातमी कळाली. नारद आले, यथोचित संस्कार झाला. 10, 11, 12, 15 दिवस काय राहायचं तिथे राहिले. आई गेल्याचं दुःख तर होतच, पण आनंद एक होता. आता अडवायला, कारण हे साधू कोणत्या मातीने बनवलेले असतात काही कळत नाही. आपला रुपया जरी हरवला तर आपण 3-3दा बोलतो, कुठे ठेवला गेला काय माहित, कुठे ठेवला गेला काय माहित, कुठे पडला काय माहित. आणि संपूर्ण दिवाळा निघालं तरी तुकोबाराय सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळे पिढा गेली. बरं झालं म्हणे दुष्काळ पडला आणि पिढा चालली गेली माझ्या मागची. बरं झालं म्हणतात. बाईल मेली बरे झाले, देवे माये सोडली. तसं नारद मनातल्या मनात आनंद व्यक्त करतात, देवाचे आभार मानतात. देवा, अरे आईचीच आडकाठी होती. आता आई नाही, आपल्याला कोणी अडवणार नाही. आणि म्हणून आता भगवत भक्ती करायला आपल्याला कोणी रोखू शकत नाही. म्हणून नारद उत्तर दिशेला निघाले. मोठं सरोवर लागलं, झाड होतं, झाडाखाली बसले, भरपूर पाणी पिले आणि कल्पांत इदमादाय शयनेभ्यः सुदन्वतः
शिशीशोरणुप्राणं विवरोऽन्तरहं विभो. आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने नारदांना सांगितलं, हे नारदजी, तुम्हाला या जन्मात देव भेटणार नाही, पण पुढच्या जन्मात तुम्ही भगवान परमात्म्याचे पुत्र म्हणून जन्माला याल. थोड्याच दिवसात प्रलय झाला, संपूर्ण सृष्टीचा ऱ्हास झाला. भगवान परमात्म्याने शयन करून निरोध लीला आरंभली आणि सृष्टीचा संहार करून घेतला. पुढच्या जन्मामध्ये हे व्यासमुनी, सत्संगतीमुळे, साधूंच्या कृपेमुळे मला जो जन्म मिळाला, मागच्या जन्मात मी दासीपुत्र होतो, अपमानित जीवन होतं. या जन्मामध्ये मी ब्रह्मदेवांचा पुत्र म्हणून जगात प्रसिद्ध झालो. नारद आपली ख्याती सांगतात. मला माझ्या वडिलांनी वीणा दिला, चिपळ्या दिल्या आणि चतुराक्षरी मंत्राचा उपदेश मला केला. नारायण मंत्राचा उपदेश केला. कोणता मंत्र? नारदांचं आवडतं भजन, तुमचं माझं आवडतं भजन करायचं का? नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण भजमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण नारायण थोडस हात उचलून घ्यावं लागेल ना. हात उकली सल्लेनं पडेल ना. याय जरा सुरू आहे. म्हणून नारायण नामाचा मला मंत्र दिला. माझ्या वडिलांनी माझ्याकडे वीणा दिला. तो वीणा कोणी बनवलेला प्राकृत नाही, अनादि होता. देवदत्तां इमां वीणां स्वर ब्रह्म विभूषितां मूर्छयित्वा हरिकथां गायमानश्चराम्यहम् देवदत्तां इमां वीणा दिली मला. आणि 7 स्वरांच्या द्वारा त्यांना ब्रह्मस्वर म्हणतात. कोणते स्वर म्हणतात? तुम्हाला माहितीत ते स्वर नाही तर तुम्ही ऐकलेले सुद्धा आहेत. आमचे मुरलीधर महाराज सांगतील. सा रे ग म प ध नी. हे 7 स्वर यांना ब्रह्मस्वर म्हणतात. देवदत्तां इमां वीणां स्वर ब्रह्म, हे स्वर ब्रह्म आहेत. या 7 स्वरांच्या द्वारा मी अनेक रागांचा करता झालो, अनेक राग तयार केले आणि नारायण नामाचा उच्चार आजही जगात करत फिरतोय. आणि आजपर्यंत जरायुष्मान न बाधते, मला मरण आजपर्यंत आलं नाही. ही सत्संगतीचा महिमा आहे, हा संत संगतीचा महिमा आहे. आणि म्हणून तुम्ही सुद्धा सत्संगतीत आहेच आणि हरिकथेचं गायन करा.
मग व्यासांनी सर्व आळस सोडला, मनातली ग्लानी सोडली आणि ग्रंथाला आरंभ करायला सुरुवात केली. कुठून सुरू झालं भागवत ऐका. प्रथम स्कंदातल्या 7व्या अध्यायामध्ये 13व्या श्लोकामध्ये महाभारताची सुरुवात, महाभारताची सांगता झालेली आहे आणि तिथूनच भागवताची सुरुवात. यदा मृधे कौरवसृञ्जयानां वीरेष्वथो वीरगतिं गतेषु वृकोदरा विद्यकदाभिमर्श भग्नोरुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे. महाभारती युद्ध संपत आलेलं आहे. संपलेलं कारण अजून दुर्योधन जिवंत आहे. बुद्धिबळाच्या खेळामध्ये जोपर्यंत राजा असतो तोपर्यंत खेळ संपत. युद्धाचा नियम आहे, नीतीचा नियम आहे, युद्ध नीतीचा नियम आहे. जोपर्यंत राजा त्या युद्धामध्ये आहे म्हणून दुर्योधन जिवंत आहे, पण मरणासन्न अवस्थेत पडलेला आहे. काय कारण? यदा मृधे कौरवसृञ्जयानां, मोठे मोठे वीरगतीला प्राप्त झालेले आहेत कौरव योद्धे. वृकोदरा विद्यकदाभिमर्श, वृकोदर भीम, भीमाच्या गदेच्या प्रहाराने त्या दुर्योधनाची मांडी छिन्न विछिन्न झालेली आहे. भग्नो उरुदंडे धृतराष्ट्रपुत्रे, उरुदंड म्हणजे मांडी, भीमाने मारलेल्या गद्यामुळे विदीर्ण झालेली आहे. आणि तिथे त्या दुर्योधनाला मेलेलं समजून कावळे, गिधाड, कोल्हे, कुत्रे त्याचा लचका तोडण्यासाठी पुढे जात आहेत. कारण तिथे प्रेतांचा खच पडलेला होता. युद्धामध्ये सैनिकांचे तुटलेले अवयव पडलेले होते आणि ते खाण्यासाठी प्राण्यांची तिथे चढाओढ चालू होती. तिथेच दुर्योधन होता, त्रस्त झाला होता. त्या प्राण्यांना हकलता हकलता पुरे वाट लागली होती. त्यावेळेस द्रोणाचार्यांचे पुत्र अश्वत्थामा तिथे आला आणि त्यांनी आपल्या मित्राकडे पाहून फार शोक व्यक्त केला. मित्रा, अरे हे जर युद्ध आपण जिंकलो असतो तर संपूर्ण पृथ्वीचा तू राजा झाला असता. आणि काय तुझी हालत, तू काय होता, काय तुझा रुबाब होता, तुझ्या एका शब्दावर उलथापालथ व्हायची आणि आज तू असा पडलेला आहे. मित्रा, अजूनही वेळ गेलेली नाही. तू युवराज आहेस. तुझ्या रक्ताचा टिळा माझ्या मस्तकावर लाव, मला सेनापती कर, मी तुला युद्ध जिंकून देतो. दुर्योधन म्हणतो, अरे आम्ही 101 होतो, आमच्यातला एकही राहिला नाही. आमच्या काकूचे 5 होते, एकाच्याही केसाला धक्का लागला नाही. त्यांच्यासोबत जोपर्यंत देव आहे तोपर्यंत त्यांचं कोणी काहीच करू शकत नाही. तू एकटा काय करणार आहे? आम्ही एवढे थकलो. भीष्माचार्य थकले, द्रोणाचार्य थकले, महारथी कर्ण थकला, शकुनी जयद्रथ थकला. तू काय करणार आहेस? त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मी काक उलुकन्यायाने आज पांडवांना मारून आणेल. काक म्हणजे कावळा आणि उलुक म्हणजे घुबड. कोणती घुबड? झाडावरची. उलुक म्हणजे घुबड, काक म्हणजे कावळा. कावळ्याच्या घरट्यावर जर घुबडीला हल्ला करायचा असेल, ती रात्र होण्याची वाट पाहते. कारण बहुतांशी पक्ष्यांची दृष्टी ही रात्रीच्या वेळेस मंद होऊन जाते. कोंबड्यांना पण दिसत नाही व्यवस्थित रात्रीच्या वेळेस, चिमण्यांना दिसत नाही, कावळ्यांना दिसत नाही रात्रीच्या वेळेस. त्यांची दृष्टी मंद होऊन जाते. पण घुबडीला मात्र रात्री दिसतं. तिला जर कावळ्याच्या घरावर हल्ला करायचा असेल तर ती घुबड रात्र व्हायची वाट पाहते. आणि कावळा ज्यावेळेस आपल्या घरात निश्चिंत असेल, असुरक्षित असेल, त्यावेळेस ती कावळ्याच्या घरट्यावर हल्ला करते.
आशा वाटली दुर्योधनाला, पाठवलं. विजयाची रात्र होती म्हणून पांडवांना भगवान परमात्मा फिरायला घेऊन गेले होते रात्रीच्या वेळेस. आणि असंच असतं, विजयाच्या रात्रीच्या दिवशी माणूस गाफील असतो आणि अशाच वेळेस हारलेला शत्रू पुन्हा हल्ला करण्याची शक्यता असते. पांडवांच्या शिबिरामध्ये त्यांच्यासारखे 5 पुत्र, देदीप्यमान तेजस्वी पराक्रमी पुत्र आपल्या आपल्या वडिलांच्या जागेवर झोपलेले होते. अश्वत्थामांनी 5ही जणांना मारलं, त्यांचं मस्तक धडा वेगळं केलं आणि ते 5च्या 5 मस्तक घेऊन दुर्योधनाकडे आला. दुर्योधनाला खरंच वाटत नव्हतं इतक्या सहज शक्यच नाही, एवढ्या सहज शक्य नाही. लगेच मरणारा लगेच जाणारा दुर्योधन नाही. तुझे भीमाचं मस्तक सांगतोय ना, ते आण बरं. भीमाचा पुत्र होता. भीमाच्या पुत्राचं मस्तक ज्यावेळेस दुर्योधनाकडे दिलं, तो वज्रदेही झाला होता. त्याने असं हाताने दाबलं, ते मस्तक दाबल्या गेलं. त्यांनी सांगितलं, हा भीम नाही, भीमाचा मुलगा आहे, हे पांडव नाही, त्यांचे पुत्र आहेत. अश्वत्थाम्या, अरे यांना मारून तू आम्हाला पाणी देणारा सुद्धा शिल्लक ठेवला नाही. कारण कौरव कुळामध्ये तर कोणी नाहीच, पण पांडवांचाही वंश तू आता संपवून आला, म्हणून तू इथून आता पळून जा, पांडव तुला सोडणार नाही. इकडे उपाहरद विप्रियमेव तस्य तत् जुगुप्सितम कर्म विगर्हयन्ति. कर्माचा लेख मोठा वेगळा होता. फिरून आले, पाहतात तर शिबिरामध्ये धड पडलेले आहेत. त्या धडावर मस्तक नाही. एक नाही, 5 पुत्र द्रौपदीचे पडलेले आहेत, पण त्यांचा चेहरा सुद्धा पाहता येत नाही. किती दुःख त्या द्रौपदीच्या जीवनात. अभिमन्यू आधीच गेला होता, हे 5च मुलं राहिलेले होते. माता शिशूनां निधनं सुतानां निशम्य घोरं परितप्यमाना तदा रुदद्वाष्पकलाकुलाक्षी तां सांत्वयन्नाह किरीटमाली. कसं समजवायचं त्या द्रौपदीला? ती म्हणे, मारलं तर मारलं, पण माझ्या लेकरांचा शेवटी मला चेहरा सुद्धा पाहता येत नाही. 5 धड पडलेले आहेत, फक्त मस्तक नाही त्यांच्यावर. एका एका पुत्राजवळ जाते, छाती बडवून घेते, पोटाला चिमटे घेते, तोंड ठोकून घेते. द्रौपदीच्या शोकाला पारावार राहिला नाही. असं उलट कधीच होऊ नये महाराज. ज्येष्ठाचे आधी कनिष्ठाचे जाणे, देवे कैसे केले उफराटे. असं उलट कसं केलं? घरात म्हातारे म्हातारे आई वडील असतात आणि तरुण मुलं पुढे निघून जातात. सांगा त्यांचं मन काय म्हणत असेल? जगातलं सगळ्यात मोठं दुःख आपली संतान आपल्या डोळ्यात देखत जाणं. ज्याच्या खांद्यावर जायचं त्याला खांदा द्यावा लागतो. सर्व दुःखाची भर निघते मायबाप. या दुःखाची भर, हे दुःख सोबतच जातं. आपली संतान आपल्या पुढे जाणं, मुलगा असो, मुलगी असो, नातू असो, या दुःखाची भर निघत नाही बरं. हे दुःख सोबतच जातं. हे दुःख सोबतच जातं. हे दुःख सोबतच जातं. ऐका, द्रौपदीला समजावलं. अर्जुनाने प्रतिज्ञा केली, ज्याने कुणी या बाळांचा वध केलाय त्याचा सुद्धा शिरच्छेद केल्याशिवाय राहणार नाही. रथ काढला, कुणी केलं कळलं, अश्वत्थाम्याने पाठलाग करतात. जसं जनावराला बांधून आणावं तसं अश्वत्थाम्याला बांधून आणलं. द्रौपदी समोर उभं केलं. अर्जुनाच्या हातात नागवी तलवार आहे. सांग द्रौपदी, तू मारते का मी मारू? पण ती आई होती. कोण होती? द्रौपदीने सांगितलं, मुंचताम मुंचतामेशाम. सोडा त्याला, सोडा. का सोडा? माझ्या मुलांचा विलाप करताना जशी मी रडते तशीच याची आई पण रडेल. मला सांभाळण्यासाठी माझे 5 पती जिवंत आहेत, सिंहासारखे माझ्या पाठीमागे उभे आहेत.
याच्या आईच्या पतीला म्हणजे द्रोणाचार्यांना तुम्ही आधीच युद्धात मारलेलं आहे. ती नवऱ्याच्या नावाने रडते अजून, तिच्या डोळ्यातलं पाणी सुकलं नाही. पुन्हा तिला मुलगा मेल्याचं दुःख देऊ नका. आणि हा गुरुपुत्र आहे, ब्राह्मण आहे, याचा वध करू नका. मुंचताम मुंचताम येशाम, सोडा त्याला, मारू नका. मारोदिदस्य जननी गौतमी पतिदेवता. या अश्वत्थाम्याची आई पतीच्या द्रोणाचार्यांच्या मरणाने दुःखी आहे, त्यांच्या नावाने रडते. यथाहम मृतवत्सार्थ रोदिम्य श्रुमुखी मुहू. पुन्हा ती मुलाच्या नावाने रडेल का? सोडा त्याला. मोठ्या माणसाला मारणं हाच त्याचा वध नसतो. प्रसिद्ध माणसाचा अपमान केला का त्याला अपमानापेक्षा, पूर्वीचे लोक मानी होते. आघाडीत काही घटना घडली की जीव ठेवायची नाही. कुणी काही बोललं, अपमान झाला, अपमानापेक्षा मरण बरं असं म्हणायचे. त्याचा अपमान करण्यात आला. जन्मापासून त्याच्या मस्तकावर मणिम जहार मूर्धन्यम द्विजस्य सह मूर्धजम. त्याच्या डोक्यावर मणी होता, केसासहित अर्जुनाने तो मणी उपटून काढला. अपमानित करून त्याला तिथून हाकलून देण्यात आलं. अपमानाची धग त्याच्या मनात राहिली. युद्ध संपलं, सर्व घरी आले. भगवान परमात्मा सर्वांना घेऊन गंगेच्या काठावर गेले. सर्वांचं पिंडदान झालं. सर्व पिंडदान देत असताना कुंती देवीने मध्येच थांबवलं. धौम्य ऋषींनी विचारलं, सगळ्यांचे नाव घेतले का? धर्मराजाने सांगितलं, आठवून एक एक नाव घेतलं. कुंती देवीने सांगितलं, थांबा, अजून पिंडाचं विसर्जन करू नका, एक पिंड अजून बाकी आहे. कोणाचा? कर्णाचा पिंड अजून बाकी आहे. कर्णाचा पिंड अजून बाकी आहे. कर्णाचं नाव काढल्याबरोबर भीमसेन आणि अर्जुन रागवले. आई, त्या सूतपुत्राचं नाव तू का घेते? आता सूतपुत्र कोणाला म्हणावं? दासीपुत्र पाहिला आपण. सूतपुत्र कोणाला म्हणावं? उच्च वर्णातली माता असेल आणि कनिष्ठ वर्णातले पिता. वर्ण म्हणतो मी, जात नाही हा. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णापैकी आई जर उच्च कुलातली असेल आणि बाप खालच्या कुळातले असतील, अशा जोडीच्या पोटी, अशा दाम्पत्याच्या पोटी जी संतान जन्माला येते त्यांना सूत म्हणतात. कर्णाची आई क्षत्रिय होती आणि वडील वैश्य होते, घोड्यांचा व्यापार करणारे होते. म्हणून कर्णाला सूतपुत्र म्हटलं जायचं. सूतपुत्र हा त्यावेळेस एक शिवीसारखं होतं, कारण सूतपुत्र म्हटलं का कर्णाला राग यायचा. कर्णाला राग यायचा. प्रतिलोम संतती है ना, लोम विलोम प्रतिलोम संतती. कर्णाचं नाव काढलं, यांना राग आला. सूतपुत्राचं नाव घेते. भगवान आपल्या आत्याकडे बघतात. भगवान सगळं वधवून घेता बरं का स्वतः. हा, सांगते का नाही, सांगते का नाही. आत्याने सांगितलं, खबरदार सूतपुत्र म्हटलं तर. कर्ण सूतपुत्र नाही, सूर्यपुत्र आहे. ज्येष्ठ पांडव कर्ण आहे. धर्मराजाला शोक झाला. धर्मराजाने आपल्या आईला सांगितलं, आई, एवढी मोठी गोष्ट तू आमच्यापासून लपवली. आजपासून तुमच्या पोटात काहीच राहणार नाही. नाही बरं बेन, सडी जैन पण बाहेर आवाव नाही. तू का आजच वै खिरी का म्हण जायो माय म्हण का त्याच गंती मध्ये रिरी तू. तू ना ऐकू आईन तर सांगजो. पण ते जदलोंग बाहेर निघतो नाही, खतबत 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 खतबत. तो डाटा ट्रान्सफर केल्याशिवाय शांतताच लागत नाही. हे हृदयीचे ते हृदयी घातले. पुढे भगवान परमात्मा जाण्याचा विषय काढतात. मला जायचंय म्हणतात. थांबायचं. आता मी द्वारकेला जातो. किती दिवस थांबायचं? आमंत्रे पांडुपुत्राश्च शैने योद्धव्य संयुतः द्वैपायनादिभिः विप्रै पूजितै प्रतिपूजिता. व्यासांचं, धौम्य ऋषींचं पूजन करण्यात आलं. भगवान परमात्मा जायचं म्हणतात.
सर्वजण देवाला भेटायला आले. एक एक करून भेटतायत. द्रौपदी देवी भेटल्या, कुंती देवी भेटली, सर्वच भेटले. भेटत असताना भगवान परमात्मा म्हणतात, आता खूप दिवसापासून मी इकडे आहे. कारण ज्या ज्या वेळेस संकट होते तेव्हा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा. द्वारकेचा राणा, राजा द्वारकेचा, आणि सालदारी कोणाकडे? पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला. सालदार म्हणजे बंदीजन, पांडवांच्या ताब्यात राहिले भगवान, पांडवांचा बंदीजन होऊन या राहिला. असा भगवान परमात्मा रथात बसायला, रथाचे दोघं खुटले हातात धरलेले आहेत. एक पाय रथात ठेवणार तेवढ्यात एक विधवा जीवाच्या आकांताने पळत आली. गरोदर होती आणि ती विधवा म्हणते, उत्तरोवाच पाहि पाहि महायोगिन देवदेव जगत्पते नान्यं त्वदभयं पश्ये यत्र मृत्यू परस्परम. हे नाथ, हे देवा, मला वाचवा. माझ्या जीवासाठी नाही. पांढरं कपाळ घेऊन कोणाला राहावंसं वाटतं? ज्या दिवशी आपलं सहचरी, आपले सोबती, पती असो का पत्नी असो, ते जातात ना, त्या दिवशीच मरावंसं वाटतं. भगवान परमात्म्याने बांधलेली जोडी ज्या दिवशी फुटते ना, त्या दिवशीच मागे राहावंसं वाटतं का पांढरं कपाळ घेऊन? वाटतं. त्याला रामराज्य म्हणतात. कोणतं राज्य? एकच मालक असतो. गावातल्या महिला कथा ऐकायला जाणार आहेत. घरी येऊन फक्त सांगायचं, मला पण जायचं आहे. जाऊ का नाही म्हणत मालकी, पती असेल पर्यंत. पण एक मालक गेले की सगळेच मालक, दीर, भाया, जेठ, गावकरी, गल्ली, मुलं, जावाई, नातू, सगळेच मालक होतात. आणि भाषा बदलते. स्त्रीची असो का पुरुषाची असो, रामराज्य गेल्यावर भाषा बदलते. कशी भाषा बदलते? त्याचंच घर, त्यांनीच कमवलेली इस्टेट दारात घुसला का आधी खोकलतो मग घरात घुसतो. त्याच्या घरात तो परका होतो. सत्ता, सत्ता नाही ना. सत्ता. गावाला जायचंय, यात्रेला जायचंय, वारीला जायचंय, गावातल्या महिला चालल्या, मी जाते, पैसे द्या, अशी म्हणण्याची जागा संपून जाते. महिला सहज म्हणतात, माऊली घरी गेली का भाऊ आपल्या गावातल्या बाया जाणार आहेत, जाऊ का? काय जाते? तुझी तब्येत बिघडून जाते, घरी आली का दवाखाना करावा लागतो, काही जाऊ नको, घरी पोरांना कोण सांभाळेल? इच्छा असून जाता येत नाही. काय संपलं? रामराज्य. रामराज्य. पैसा तिचा असतो, सत्ता संपत्ती तिची असते, पण कपाळ फिकय म्हणून दुसऱ्यांना पुढे करावं लागतं. जिभू, दादा, तात्या, चला ना पुढे, या ना पुढे, दुसऱ्यांना पुढे करते. रामराज्य. वाटतं का मागे राहावं? ज्या दिवशी पती जातात त्या दिवशीच वाटतं की हा देह सुटावा. रामराज्य, रामराज्य, रामराज्य. महाराज, कुणाच्याच जीवनात हा प्रसंग येऊ नये, पण आल्याशिवाय सत्ता चालली जाते, वैभव जात, सर्व असतं, पण एका व्यक्तीच्या जाण्याने जीवनात इतकं उणेपण येतं, इतकं उणेपण येतं की त्याची भर निघू शकत नाही. भर निघू शकत नाही. सत्ता संपून जाते महाराज, सत्ता संपून जाते. गावाला जायचं असेल, सकाळी पहिली गाडी धरायची आहे, घरात रुबाबात जायचं, सकाळी पटकन उठ, मला चहा पाणी डबा करून दे, मला लवकर जायचंय, ही भाषाच बदलून जाते. मला जायचंय, करून देशील का बाई? रामराज्य असतं महाराज. ते कोणतं राज्य असतं? नाही फुटू कुणाचं. हे वैभव कुणाच्याच जीवनातलं जाऊ नये. उत्तरा म्हणते, मी मरेल याची मला खंत नाही, मी तर विधवाच आहे. ज्या दिवशी माझे वीरपती वीरगतीला प्राप्त झाले अभिमन्यू, त्याच दिवशी मला हा देह समर्पित करायचा होता. पण माझ्या पोटामध्ये कौरव पांडवांचं एकत्रित असलेलं बीज वाढतंय.
कौरवांचा आणि पांडवांचा एकच वंश माझ्या पोटात वाढतोय, त्याच्याकरता मला जिवंत राहावं लागलं. कारण गर्भवती स्त्रीला सती जायची आज्ञा नाही शास्त्राची, नाही तर मी राहिली नसती. भगवान परमात्म्याने अंगठ्या एवढं स्वरूप बनवलं. उत्तरेच्या गर्भात भगवान परमात्मा प्रवेश करतात आणि आलेल्या अश्वत्थामेने चालवलेल्या ब्रह्मास्त्राचं निराकरण करतात. अर्जुन ते ब्रह्मास्त्र निरस्त्र करतात. अश्वत्थामा तिथून पळून जातो. पुन्हा तो तिकडे येत नाही. पण आज सुद्धा प्रभू तुम्ही माझ्या नाथसुनेला वाचवलं. म्हणून कुंती देवी भगवान परमात्म्याची 26 श्लोकामध्ये स्तुती करतात. हात जोडलेले आहेत. आत्यावर का कुंती देवी? कुंती कोण आहेत? आत्या आहेत. आणि आत्यानी भाच्या पुढे हात जोडले. भाचा म्हणून का देव म्हणून? देव म्हणून. देवा, ज्यावेळेस लाक्षागृहात आम्हाला लपवलं तिथेही तुम्ही आम्हाला वाचवलं. खांडव प्रस्थाचं इंद्रप्रस्थ केलं, तिथे तुम्ही आमची प्रगती केली. अज्ञातवासात असताना तुम्ही आम्हाला वाचवलं. दुर्वास पातला छळावया. दुर्वास माझ्या सुनेची मुलांची परीक्षा घ्यायला आले, त्यावेळेस तुम्ही आम्हाला वाचवलं. भाजीचं पान तुम्ही खाल्लं, पण त्यांचे पोट नदीमध्ये भरून गेले. म्हणून देवा, जोपर्यंत संकट होते तोपर्यंत द्वारकेचा राणा. आणि आता माझा मुलगा अखंड भारताच्या गादीवर बसेल आणि तुम्ही त्या राज्यात राहणार नाही. काय कामाचं राज्य आहे ते? म्हणून देवा, जर दुःखात तू आमच्या जवळ राहत असशील तर जगात एकच माय झाली जिने दुःख मागितलं. दुःखात जर तू आमच्या जवळ राहत असतील, हे नारायणा, हे काशव, हे केशवा, हे अच्युता, एकच विनंती आहे, दुःखात जर तू जवळ राहत असशील ना तर याच्या पुढे सुद्धा दुःखच दे. नमस्ते पुरुषं त्वाद्यमीश्वरं प्रकृते परम अलक्ष्य सर्वभूतानां अंतर्बहिरवस्थितं कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः. नम पंकजनाभाय नम पंकजमालिने नम पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रये. देवा, राहा तुम्ही आमच्या जवळ. काही दिवस अजून भगवान थांबून गेले. कितीही प्रीतीचा पाहुणा असला तर जास्त दिवस थांबू नये. प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय बहुत दिवस राहावा? घरचा दिवा असला म्हणून काय आढ्याशी बांधावा? अरे कृष्णा, अरे कान्हा, मनोरंजन मोहना. नाथ महाराजांचा अभंग. किती दिवस राहावं? भगवान थांबले. भगवान थांबले. युधिष्ठिरांशी एक दिवस चर्चा चालू होती. चर्चेत विषय असा निघाला, युधिष्ठिर शोक करायला लागले. मी काकाला मारलं, मी मामाला मारलं. जे अर्जुनाने रामायण केलं ना तेच युधिष्ठिर बोलायला लागले. भगवान परमात्मा समजवतात, पण युधिष्ठिर ऐकत नाही. का ऐकत नाही? भगवान परमात्मा युधिष्ठिरांपेक्षा लहान होते वयाने. भीमापेक्षा सुद्धा भगवान लहान होते. अर्जुन आणि भगवान बरोबरीचे होते. भीमदादा सुद्धा देवापेक्षा मोठे होते. युधिष्ठिरही मोठे होते. अर्जुन आणि भगवान बरोबरीचे होते. बघा, देवाला वाटलं आपण सांगून फायदा नाही. कान कोणी टोचायला पाहिजे? सोनारानेच टोचले पाहिजे. म्हणून यांच्यापेक्षा वयस्क, ज्येष्ठ आणि ज्ञानी व्यक्तीकडून यांना उपदेश द्यावा. म्हणून सर्वांना घेऊन भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावर गेले, ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची वाट पाहत एक भक्त पडलेले होते. शरपंजरीवर, बाणांच्या शय्येवर कोण पडलं होतं? वा वा वा, पितामह भीष्म बाणाच्या शय्येवर तिथे पडलेले होते. सर्वांनी दर्शन घेतलं. शेवट अर्जुनाने दर्शन घेतलं. अर्जुन पुढे आणि भगवान मागे. आजचा क्रम बघा कसा आहे.
आणि युद्धातला क्रम असा होता मुरली बाबा, पुढे भगवान आणि मागे अर्जुन. बरोबर आहे ना? रथावर पुढे कोण असायचं? भगवान परमात्मा. आणि अर्जुन कुठे होते? पण आज भीष्माचार्यांना भेटायला आले, सर्वच्या सर्व पुढे आले, अर्जुन पुढे आहेत आणि देव मागे. अर्जुनाला पाहिल्याबरोबर भीष्माचार्यांनी विचारलं, पितामहांनी विचारलं, हे अर्जुन, कुठे गेला तुझा पाठीराखा? युद्धात तुझ्या पुढे पुढे करायचा, मला न भेटताच निघून गेला का काय? भगवान हसत पुढे आले. हसत पुढे आल्यानंतर भगवान परमात्म्याने युधिष्ठिरांना उपदेश करायला सांगितला. 24 एकादशींचं महात्म्य, विष्णू सहस्रनामाचा उपदेश, हा सगळा उपदेश पितामह भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितला. त्याच्या बुद्धीतला भ्रम नाहीसा झाला, संशय नाहीसा झाला, शोक नाहीसा झाला. आता भगवान परमात्म्याशी दोन गोष्टी करायच्या, म्हणून देवाला असं समोर उभं केलं आणि पितामह भीष्म म्हणतात, हे माधव, एवढं जीवन जगत असताना सर्व केलं, जगातल्या सर्वस्वाचा भोग घेतला, पण एवढं करता करता एकच गोष्ट राहिली, माझ्या मुलीचं लग्न राहून गेलं. काय राहिलं? माझ्या मुलीचं लग्न राहून गेलं. हा, तुम्ही झोपेत आहेत का जागे आहेत? जागे. भीष्माचार्यांना मुलगी होती का? नाही. पण तरी भीष्माचार्य म्हणतात, माझ्या मुलीचं लग्न राहिलं. मुलीचं लग्न राहिलं. सर्वांनी आश्चर्याने भीष्माच्या चेहऱ्याकडे पाहिलं. पितामह भीष्म म्हणतात, माझ्या मुलीसाठी मी जगातले अनेक स्थळ पाहिले, त्रिभुवनातले स्थळ पाहिले, पण त्या मुलीच्या योग्यतेसाठी तिच्या बरोबरीचं स्थळ कुठे सापडलंच नाही. तुमच्या चरणारविंदापेक्षा तिच्यासाठी स्थळ दुसरं नाहीच. म्हणून आणि तिला वरण्यासाठी तुम्हीच योग्य आहात. तिला आता दुसऱ्याची कोणाची हाव नाही, म्हणून माझ्या मुलीचा स्वीकार करा आणि जबाबदारीतून मला मुक्त करा. माझ्या मुलीचं पाणी ग्रहण करा. कोणती मुलगी? पितामह भीष्मांनी 11 श्लोकामध्ये सांगितलंय, ही माझी वितृष्णा झालेली बुद्धी आहे ना, या बुद्धीचा तुम्ही स्वीकार करा नाथ. कोणती मुलगी? वितृष्णा. तिला आता कशाचीच तहान नाही, ती मोकळी झालेली आहे. आणि ती मोकळी झालेली बुद्धी तुमच्या चरणावर मी वाहतो. तुम्ही तिचं पाणी ग्रहण करा, तिच्याशी साखरपुडा करा, वांग निश्चय करा, लग्न करा आणि मला मोकळं करा. पुष्पताराग्र छंदामध्ये गोड असं वर्णन केलेलं आहे. इति मती रूप कल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमी स्वसुखमुपगते क्वचिद् विहरतुं स्वसुखमुपगते क्वचिद् विहरतुं प्रकृतिमुपेयुषि यद्भव प्रवाह इति मतिरूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमी. त्रिभुवन कमनं तमालवर्णं त्रिभुवन कमनं तमालवर्णं रविकर गौरवांबरं दधाने वपुरलककुलावृताननाब्जं वपुरलककुलावृताननाब्जं विजय सखेरतिरस्तु मे नवद्या इति मतिरूपकल्पिता वितृष्णा भगवती सात्वत पुंगवे विभूमी. 16 श्लोक आहेत, वेळेची मर्यादा आहे. इति मतिरूपकल्पिता वितृष्णा, या माझ्या बुद्धीला कशाचीच तहान नाही, तिचा स्वीकार तुम्ही करा. हे प्रभू, मला तुमचं ते रूप सगळ्यात जास्त आवडलं. आठवाना तो दिवस प्रभू, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. वाजले का 4? आई बी अशी पुढे पुढे चालस. भीष्मपण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. महाराज, तुम्ही पण केला होता की मी हातात शस्त्र घेणार नाही,
पण माझा पण खरा करण्यासाठी तुम्ही हातात शस्त्र धारण केलं. ज्यावेळेस तुम्ही रथाचं चाक हातात उचललं प्रभू, तुमचे लाल झालेले डोळे ते पाहिल्याबरोबर मला भीतीच वाटली होती की आता भीष्माचं काही खरं. तुम्ही हातात चाक घेतलं, पृथ्वीला वाटलं हे केलेली प्रतिज्ञा मोडतायत. यांनी मलाही वचन दिलेलं आहे, परित्राणाय विनाशाय च दुष्कृताम, धर्माची संस्थापना करायला आलेले आहेत. हे जर वचन मोडलं तर मला दिलेलं काम मोडणार नाही. म्हणून पृथ्वीला कंप सुटला. पृथ्वीला आश्वासित करण्यासाठी प्रभू तुम्ही तुमचा पितांबर कमरेचा सोडून खाली गळाला. गतोत्तरीयम, देवा तुमचं ते जे स्वरूप आहे ना, मला काळापेक्षा महाकाळापेक्षा मोठं भीतीदायक वाटलं होतं. म्हणून हे नाथ एक कृपा करा, माझ्या बुद्धीचा स्वीकार करा. माझ्या शरीरातून प्राण जाईल तोपर्यंत माझ्या समोरच उभे राहा. आता ते काय नाडी पाहून सांगायचं होतं का? अजून घंटाभर जी लेव खाई लेव, अजून काही दाखणी बारे सकाळ सकाळने देख जोत, असं पाहायचं होतं का? इच्छा मरणी होते भीष्म. कसे होते? इच्छा मरणी होते. इच्छा मरणी असणारे भीष्म केव्हा प्राण सोडतील? देवाला सांगितलं माझ्या समोर उभे राहा, पण कसे उभे राहा? हसत हसत उभे राहा. कसा भीष्माचार्यांनी प्राणोत्क्रमण केलं याचं वर्णन आपण उद्याच्या कथेत सकाळच्या सत्रात ऐकायचं आहे. उद्या सकाळी ठीक 9 ते 11 या वेळेमध्ये कथा होईल. आता थोड्याच वेळात हरिपाठ आणि आज रात्री ठीक 8 ते 11 या वेळेमध्ये हरिभक्तपरायण भागवत भूषण भागवत भास्कर भागवताचे मूर्धन्य वक्ता भावेश महाराज सूर्यवंशी आळंदीकर यांचे सुंदर असे सुश्राव्य कीर्तन होईल. तरी भाविक भक्तांनी कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा. आता आरती के लिए सभी भक्तजन